मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी आपापली तयारी झपाट्याने सुरू केलेली आहे। पण या सगळ्यांच्या मध्ये आता एमआयएमने फेकलेला राजकीय बॉम्ब चर्चेचा विषय ठरलाय। फारुख मकबूल शाब्दी यांनी केलेल्या घोषणेनंतर मुंबईतील प्रत्येक प्रभागामध्ये नव्यानं समीकरण मांडली जात आहेत। एमआयएम 50 पेक्षा जास्त जागा लढवणार हीच एक घोषणा महाविकास आघाडीच्या तंबूत अस्वस्थता निर्माण करून गेली आहे। कारण मुस्लिम मतदारसंख्येवर निर्णायक परिणाम करणारा हा पक्ष आता थेट बीएमसीच्या रणांगणात उतरणार आहे। म्हणजेच काँग्रेस सेक्युलर मतांचं विभाजन होणार हे नक्की। त्यामुळे एमआयएम म्हणजे भाजपची बी टीम हा जुना आरोप पुन्हा डोकं वर काढतोय। पण शाब्दी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, आम्ही आमच्या बळावर लढणार। म्हणजेच मुंबईच्या राजकारणात नवा खेळ सुरू झालाय आणि आता मुंबईची महापालिका निवडणूक आणखीन हाय व्होल्टेज होणार हे मात्र नक्की। नेमकी ते कशा पद्धतीची होईल आणि काय फरक पडणार आहे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच एमआयएम पक्षानं मोठा राजकीय गेम प्लॅन उघड केलाय। फारुख मकबूल शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम आता मुंबईमध्ये 50 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करणार आहे। ही घोषणा केवळ आकडा नाही, तर मुंबईच्या सत्तेच्या समीकरणामध्ये खरा बदल घडवणारी घटना आहे। कारण बीएमसी म्हणजे भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि या ठिकाणी सत्ता मिळवणं म्हणजे मुंबईवर राजकीय वर्चस्व मिळवण्यासारखं आहे। राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी तारखा जाहीर केल्यात। त्यामुळं आता महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जवळ आल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळं मुंबई महानगरपालिका निवडणूक कोणत्याही क्षणी घोषित होऊ शकते आणि त्याआधीच एमआयएमने घोषणा करून महाविकास आघाडीला धक्का दिलेला आहे। मुंबईचे अध्यक्ष हाजी फारुख मकबूल शाब्दी यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं, आरक्षण सोडतीमुळं काही प्रभाग आमच्यासाठी बंद झाले असले तरी आम्ही मागे हटणार नाही। आमचे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून जमिनीवर काम करत आहेत आणि त्यांनाच तिकीट दिलं जाईल। त्यांच्या वक्तव्यातून दोन गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतात। एक म्हणजे एमआयएमला मुंबईत ठोस कार्यकर्त्यांचा पाया आहे आणि दुसरं म्हणजे आयाराम गयाराम यांचं जे राजकारण असतं ते न करता जुने निष्ठावान कार्यकर्तेच पुढे आणले जाणार आहेत। यामुळं पक्षाला लोकांशी जोडलेले उमेदवार अशी छाप निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे दोन्ही पक्ष मुस्लिम मतदारांवर अवलंबून आहेत। मुंबईतील धारावी, भायखळा, मालाड, नागापाड, कुर्ला, गोवंडी आणि बांद्रा परिसरामध्ये मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावतात। या मतदारसंख्येतील थोडासा स्विंग देखील थेट निकालावर परिणाम करू शकतो। एमआयएम जर या मतदारांमध्ये प्रभाव वाढवण्यात यशस्वी झाला तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात मताचं विभाजन होईल आणि त्याचा फायदा कोणाला होणार? अर्थातच भाजप आणि शिंदे गटाला। त्यामुळेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता चिंता सतावत आहे। प्रत्येक वेळीप्रमाणे यावेळीही विरोधकांनी एमआयएमवर आरोप केलाय की हा पक्ष भाजपची बी टीम आहे। पण फारुख मकबूल शाब्दी यांनी यावर प्रत्युत्तर देत म्हटलंय की हा आरोप आमच्यासाठी नवीन नाही। आम्ही आमच्या बळावर, आमच्या विचारसरणीवर ही निवडणूक लढणार आहोत। त्यांच्या या वक्तव्यानं हे देखील संकेत मिळालेला आहे की एमआयएम आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे आणि मुंबईच्या राजकारणात थर्ड फ्रंट म्हणून उभं राहू शकतं। मुंबई महापालिकेची सत्ता गेली 25 वर्ष शिवसेनेच्या हातात होती, मात्र आता शिवसेना दोन तुकड्यात विभागलेली आहे, एक शिंदे गट आणि दुसरं उद्धव ठाकरे गटामध्ये। याच गोंधळाचा फायदा घेण्यासाठी भाजप आता सक्रिय आहे। आता या सगळ्यात एमआयएमचा प्रवेश म्हणजे नवीन समीकरण असणार आहे की आणखीन गुंतागुंतीचं ही सगळी गोष्ट होणार आहे तेच पाहावं लागणार आहे। मुंबईतील सत्तेचं गणित केवळ हिंदू मुस्लिम मतांवर नाहीत तर दलित, ओबीसी आणि उत्तर भारतीय मतांवरही अवलंबून असतं। त्यामुळं एमआयएमची हालचाल या सर्व मतदार वर्गावर अप्रत्यक्ष प्रभाव टाकू शकते। मुंबई महानगरपालिकेचं रण हे केवळ सत्तेसाठीच नाही तर प्रतिष्ठेचं युद्ध आहे। उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आता फारुख मकबूल शाब्दी हे चौघेही वेगवेगळ्या दिशेने मैदानात उतरले आहेत। एमआयएमचा हा निर्णय निवडणुकीच्या निकालावर किती परिणाम करतो हे सांगणं सध्या जरी कठीण असलं तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे
या निवडणुकीत मुंबईकरांना एक नवीन आणि रंगतदार राजकीय लढत पाहायला मिळणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता धनुष्यबाण, कमळ, मशाल यासोबतच पतंग देखील जोरात उडणार आहे आणि हा पतंग नेमका आकाशात जाऊन कोणाची दोर कापतो की स्वतःच खाली पडतो हे ठरवणार येत्या काही महिन्यामध्ये। पण एवढं नक्की, MIMच्या या घोषणेनंतर मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा पेटलंय आणि आता प्रत्येक प्रभागात नवं समीकरण मांडलं जातं। मंडळी, जर पतंगानं निवडणुकीच्या अनुषंगानं महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवण्याचं ठरवलं तर त्यांचं पतंग कितपर्यंत आकाशामध्ये उडेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। अच्छा, सत्य। संपर्क 9595727107